भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीर, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि सर्व राष्ट्रपुरुषांना आणि महापुरुषांना वंदन करून वेळ झालेला आहे, उशीर झालेला आहे, म्हणजे जाणीव आहे मला, पण बोललं पाहिजे. ज्या दिवशी महिला गर्भधारणा करते त्या दिवसापासून ती बाळाचा भविष्य होतं, बाळाच्या विषयी स्वप्न होता. तिला म्हणतो काय, माझा मुलगा झाला तर काय करेल, मुलगी झाली तर काय करेल, त्याला मी कसं संगोपन करेल, त्याला कोणती शाळेत टाकेल, काय शिकवेल, त्याला माझा मुलगा काय झाला पाहिजे, तुला स्वप्न होतात. आणि त्या स्वप्नांना जर त्या आपत्त्यांना साथ नाही दिली तर त्या मात्र काय करतात. मी नेहमी म्हणत असतो की बागेमध्ये माळी फुलं लावत असतो, त्या फुलाला जर किडे पडले तर माळी काहीतरी दोष नसतो. एखाद्या शेतकऱ्याने फळांची बाग फुलवली पण त्या फळात किडे पडले तर तो माळी शेतकरी काय करू शकत नाही. जिथे कोणी नाही गोडी आणि मेल्यानंतर बंधन जोडी, अशी परिस्थिती येते. असं काय केलं त्या मातेने तुमच्यासाठी की तुम्हाला त्या मातेचा द्वेष वाटावा, त्या मातेची तुम्ही सेवा करू नये, त्या मातेला तुम्ही आरोग्यासाठी सलग पुरवू नये, तिला डोकून बघू नये, असं काय केलं त्या मातेने. अरे माता आहे ती माता. तुमच्या घरात मी जेव्हा यायचो, मी लहान होतो, सकिंदर होता, सकिंदर बोलत पण होतो, मी रवीशी बोलत होतो, संतोष होता, शीतल होती, नीलम होती. त्यावेळेला ती मावली सुजाताईने सांगितलं की बदामं फोडायची, कारण जावळ्यांची कामात संप चालू होता आणि कंपनी बंद पडली. मग माझे चिनी पिणे हे जगतील त्याच्यासाठी त्या मावलीने जे मेहनत केली, रात्र दिवस त्या बिया फोडल्या, त्यांना जेवू घातलं, त्यांच्या चोचीमध्ये अन्न घातलं. आज त्या मुलामध्ये फाटाफूट. अरे आईच्या विषयात जन्म देऊ शकत नाही असतीला. आईची आस्ती आहे, विसर्जन करायचे. तुमच्या भावाची भांडणं मनात ठेवा, नंतर भांडा वेळ येते भांडायची. ह्या गोष्टी मनात ठेवायच्या आणि आईच्या विसर्जनाला जायचं नाही. फक्त 4 लोक त्या विसर्जन होतो आम्ही. डोक्याची गोष्ट माझ्या दिवशी पण दुःख झालं की ही लाजिरवाणी गोष्ट आहे की आपल्या आईच्या अस्थीला आपण अभिवादन करू शकत नाही. तुझ आहे तुझ पाशी पण तू जागा चुकला. तुकाराम माझं म्हटलंय, तुझ आहे तुझ पाशी पण तू जागा चुकलाशी. असं माझीवर काय येते, सगळं तुमच्या हातात असतं. ज्या वेळेला तुमची आई जिवंत होती, शशिकलाताई मावशी जिवंत होती, त्यावेळेला तुम्हाला पूर्ण संधी होती तिला सेवा करण्याची, तिला दवा पाणी देण्याची, तुम्हाला जे काय करता येते. आता सकिंदरने सेवा केली, सीमाने सेवा केली आणि मंदारे जावड्यांनी सेवा केली. मी त्यांच्या हे केला आजारीपणापासून जात नव्हतो, मला वेळ होता. पण ज्या घटना आम्हाला बघायला मिळतात, ऐकायला मिळतात, त्या घटना जर बघितल्या आणि त्या संधीचा फायदा तुम्हाला घेता आला नाही तर तुमच्यासारखे दुष्ट करून कोण नाही. जग तुम्हाला माफ करणार नाही कधी. की ज्या मातेने तुमच्यासाठी रात्र दिवस कष्ट करून तुम्हाला अन्न पाणी दिलं, तुमची राहणे मारण्याची सोय केली, तुम्हाला बॅग दिला, तुम्हाला ते पॅड दिले की माझा मुलगा विश्वास खेळ जगात खेळ तीवर येईल. आणि त्या मातेच्या आर्थिक गरजासाठी तुम्ही येऊ शकत नाही, त्याच्यापेक्षा बाहेर गोष्ट तुम्ही होत नाही. तुम्हाला कोण माफ नाही करणार, समाज तुम्हाला माफ करणार नाही, तुमचे नातेवाईक पण तुम्हाला माफ करणार नाही. आज मध्ये तुम्हाला बोलणार आहे की तुम्ही असं का केलं, असं करायला नव्हतं पाहिजे, हे करणं चुकीचं आहे. अरे माता आहे माता, मातेसाठी आपल्याला जेवढी सेवा करता येईल, दवा पाणी, खाणं पिणं, कपडा लत्ता. कारण ज्या वेळेला आई किंवा वडील अंथरुणावर पडतात
त्या वेळेला त्या मातेला त्या पित्याला त्याच्या शरीरावर चकिमेचे डाग पडतात, त्याच्यातून वास होत असतो, दुर्गंधी येत असते, ती दर रोज साफ करावी लागते, त्याला मलपट्टी करावी लागते. आणि ही सेवा जर तुम्ही करू शकला तर तुम्ही पुण्यवान. तर ते तुमचं घरात विचार करू नये. तुम्ही सेवा आईची सेवा नाही करू शकत, तुम्ही बापाची सेवा नाही करू शकत, सेवा कोणाची करणार तुमच्या घरात? आणि कोण तुमच्या त्या सेवेला स्थान देणार आणि मान देणार आहे? जिथं जा तिथं तुमचं नाव जर निघलं आणि माहिती पडलं की तुम्ही तुमच्या आईच्या अस्थि विसर्जन केलं नाही, अगोदर केलं नाही, तुम्ही तुमच्या आईची सेवा केली नाही, तुमच्या आईला औषध पाणी पुरवलं नाही, तर तुमचं नाव काढले की लोक थुकल्याशिवाय राहणार नाही, असं माणूस करतो नाही. आणि मी माझं मत मांडत असताना कधी कुणाच्या कमा मागत नाही, कुणाची कधी मी माझा मत मांडत असतो, मला मांडावंच लागतं ते. कारण त्या घरामध्ये बाप दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे आणि आई आजमावर पडलेली आहे. सखींदरला जावं लागते बापाकडं आणि श्रीमाता आईची सेवा करते. विशाल भाईने सांगितलं मला ही गोष्ट. त्यांना पुण्यकर्म मिळाले, खरं पुण्यकर्म चांगलं मिळालेलं. कारण समाज जे बघतो ते सांगत असतो. आता आम्ही जर बघितलं आम्ही तेच सांगणार ना लोकांना. तुम्ही कितीतरी बोलले की आमच्याविषयी सांगा म्हणून, आम्ही नाही बोलणार तुमच्याविषयी. तुमचा पैसा धन दौलत अर्घ्यात सगळी जागेवर राहते, कोण नाही करत तुम्हाला. तुमच्याकडे किती पैसे, तुमचं बँक बॅलन्स काय, तुम्ही तुमच्या आईवडिलांची काय सेवा केली, तुमच्या नातेवाईकांची सेवा काय केली, तुम्ही पुढे किती काम आला आणि पुढे काय काम येणार आहे याचा समाज विचार करून तुमची गुणवत्ता ठरवत असतो. तुम्ही मोठे कार्यक्रम घ्या, आणि शिंदे काही, दत्त शिंदे काही, प्रल्हाद शिंदे काही, पण आई वडिलांची ज्याने सेवा केली त्याचं जे गुणगान होईल त्या गुणगानाला कुठेही प्रणाम मिळणार नाही. बोलावं वाटलं, मला राग वाटला, मला राग येणं साहजिक होतं. कारण त्यांच्या कुटुंबात मी वाढलेलं, त्यांनी बघितलं ना माझ्या घरी माझं येणं झालं होतं. त्या माऊली माझ्या घरी कधी आल्या नाही, पण त्यांच्या घरी जाणे नव्हतं, त्यांच्या घरी माझं छान चहा पाणी खाणं पिणं होतं. आणि त्या माऊलीचं मी काही काहीतरी खाल्लेलं आहे, तर त्याच्या उपकाराची जाणीव म्हणून मी या ठिकाणी आपल्याला पोटरीतीने बोललेलो आहे. जर कोणाला राग आला असेल तर त्या रागाची मला जमा नाही. त्या माऊलीला त्यांच्या भावाविषयी इतका अभिमान होता की त्यांचा भाऊ म्हटलं की त्यांना असं वाटायचं की मी जन्म घेतलं. आणि त्या भावाच्या जीवावर थोड्या राज्य करत होत्या आमच्या त्या जगामध्ये, त्यांच्या घरामध्ये. आणि त्यांच्या भावानी पण त्यांच्यावर खूप, त्यांच्या भाच्यांवर, त्यांच्या कुटुंबावर खूप प्रेम केलेलं आहे. त्यांना वेळोवेळी ज्या काय गरजा पडल्या, ज्या काय गरजा भागल्या, लग्न असे सिकिंदरचं पैसे लावलेले मी साक्षीदार आहे. त्यांच्या घरी काय काम असेल, शिक्षणाचा प्रोग्राम असेल, त्यांना मामा मामींनी जे लावलेले मी बघितलेले, त्याचा मी साक्षीदार आहे. आणि जो साक्षीदार असतो तो बोलत असतो, त्याला तो हक्क पण असतो बोलायचा. आणि म्हणून मी एवढं बोलत आहे. कुणाच्या भावनेचं दुःख असतं मला माहिती आहे. कारण मी म्हणावं मगाशी तुम्हाला, जितापणी नाही गोडी आणि मेल्यानंतर बंधन जोडी. जिवंतपणी तुम्ही प्रेम नाही करणार आणि मग नंतर नावासाठी की बाबा माझी आई मेली, आता माझ्या आईचं तीर्थ किंवा गंधांधी बुंदी लाडू लाऊडस्पीकर गाणे भजनं हे सगळं करून करणार काय सगळं नथिंग, निरर्थक आहे ते सगळं. याच्यामध्ये असं असतं की ज्या वेळेला आपली आई आपल्यासाठी काय करते याची जाणीव तुम्हाला घ्यायची असेल ना, तर तुम्ही तुमच्या बायकोकडे बघा की तुमची बायको तिच्यामुळे काय करते. ते बघितलं तरी तुम्हाला तुमच्या आईची जाणीव की बापरे थोडं करणार तुमच्यासाठी. आई दिवस दिवस उपाशी राहते, पण मुलाला ठेवलेला तो घास आहे, तो घास ती खात नाही. नको माझा मुलगा येईल, माझी मुलगी आई आणि शाळेत येणार आहे, खाणार आहे, तिला पूर्ण माहिती असतं कुणाला काय आवडतं ते ती करत असते. पण असा विचार मुलगा कधी आईचा करत नाही की माझ्या आईला काय आवडतं आज ते मी करतो, असं मुलं करत नाही. आणि ज्याला ज्याला आईची आणि वडिलांची सेवा करण्याची संधी मिळते त्यांनी ती संधी दवडू नये, हा माझा आजच्या सेवेचा संदेश. आणि त्या ठिकाणी परत काय बोललो, माझ्या भावना होत्या त्या, मला बोलायचं गरजेचं होतं. पण खरंच सांगतो सतींना, सीमा आणि मंदार, तुम्ही तुमच्या घरामध्ये असलेल्या एका रुग्णाला
एका मातेला, एका पत्नीला, एका सासूला जी सेवा दिलेली आहे ती सेवा वंदनीय आहे. समाज तरी विसरणार नाही. तुम्ही बोललात तरी चालेल आणि नाही बोललात तरी चालेल, पण समाज बोलतच राहील, बोलतच राहील, बोलतच राहील. हीच माझी तरी श्रद्धांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. या ठिकाणी बडेकर गुरुजींनी जो विधी केला तो विधी अतिशय उत्कृष्ट होता आणि त्यांनी या ठिकाणी विधी केला. सुशीलाताई साबळेंनी त्यांचं नाव सुचवलं म्हणून आणि तुम्ही सगळे लोक या ठिकाणी उपस्थित राहिला म्हणून मी सर्वांचा आभार मानतो. आणि या ठिकाणी शरणार्थी घेऊन आपली ही शोक निर्माण सभा समाप्त होईल असं बोलतो. 2 मिनिटं बघा. गुरुजी माहिती घेतील.